सांगलीची सुकन्या जिजा हिचे कौतुक. अवघ्या 3 महिन्यांच्या जिजाचा जागतिक विक्रमात नोंद. मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्याकडून जिजाचे कौतुक. अवघ्या 3 महिन्यांच्या कोवळ्या वयात उल्लेखनीय विकास टप्पे गाठत सांगलीतील चिमुकली जिजा ऋतुजा प्रतीक विचारे हिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 5 डिसेंबर 2025 रोजी जन्मलेल्या जिजाने 3 महिने 26 दिवसांच्या वयात 31 मार्च 2026 पर्यंत अनेक उल्लेखनीय टप्पे पार केले आहेत. अवघ्या 2.5 महिन्यांपासून टम्मी रोलिंग सुरू करणे, पियानोसोबत दीर्घकाळ संवाद साधणे, सतत आवाज काढून प्रतिक्रिया देणे, वस्तू घट्ट पकडण्याची क्षमता, स्वतः दुधाची बाटली धरणे, तसेच आधाराने उभे राहणे, चालण्याचे हालचाली करणे यासारख्या अनेक गोष्टी तिच्या विशेष कौशल्यांचे द्योतक आहेत. जिजाच्या जलद प्रतिसाद देण्याच्या क्षमतेसह संगीत आणि आजूबाजूच्या वातावरणाशी असलेली तिची गुंतवणूक तिच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासाची झलक दाखवते. या उत्कृष्ट कामगिरीची अधिकृत नोंद 31 मार्च 2026 रोजी करण्यात आली असून इन्फ्लुएन्सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी या विभागात तिचं नाव नोंदवण्यात आलं आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या हस्ते जिजाला प्रमाणपत्र आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी SPN न्यूज चॅनेलचे संपादक संजय देसाई, उपसंपादक गणेश आवळे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच भारत टेक्निकल इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष अनिक अलका काळे यांचे लाडके विद्यार्थी राकेश तामगवे सर यांनी मार्गदर्शन केले. जिजाची आई ऋतुजा प्रतीक विचारे पत्रकार SPN न्यूज चॅनेल तसेच MNCमध्ये कार्यरत आणि विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालक वडील प्रतीक विचारे आणि आजी अलका काळे मॅडम यांनी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत. सांगलीकरांनी जिजाच्या या यशाबद्दल अभिनंदन करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. नमस्कार मंडळी, नमस्कार सांगलीकर. मी ऋतुजा प्रतीक विचारे आणि मदर ऑफ जिजा ऋतुजा प्रतीक विचारे. जिजा ही अवघ्या 4 महिन्याची आहे. 2.5 महिन्याची असल्यापासून ती पालथी पडून पियानो वाजवते, पूर्ण नोट्स जनरेट करते, तसंच स्वतःच्या हाताने स्वतःच्या बाटलीने दूध पिते. तसंच कम्युनिकेशन स्किल, फिजिकल डेव्हलपमेंट अर्ली स्टार्ट केली. जर तिला पकडलं तर ती चालायला लागते, एका पायावर ती उभी राहते आणि मंत्रा श्लोका लावला तर ती रिस्पॉन्ड करते. हे असे सर्व विविध कला गौरवांसाठी तिला इन्फ्लुएन्सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी त्याची दखल घेतली आणि तिला मेडल तसे सर्टिफिकेट पाठवले. या कलागुणांना वाव देण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत मिरज पोलीस स्टेशन येथे. त्याचं ब्रीदवाक्य आहे सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. आणि आपल्यासोबत श्री प्रणील गिल्डा सर हे देखील उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचे लाडके गिल्डा सर इथे उपस्थित असून त्यांनी आपल्या जिजाचा सत्कार केला, तिला खूप खूप शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल धन्यवाद सर. आणि नवीन येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल? फर्स्ट ऑफ ऑल जिजाचं खूप कौतुक आहे. त्यासोबत तिचे पॅरेंट्स म्हणजे तुमचं आणि प्रतीकजींचं पण कौतुक आहे की इतक्या कमी वयामध्ये तिने रिमार्केबल अलर्टनेस, क्रिएटिव्हिटी आणि रिस्पॉन्स जो आहे ती जनरेट करत आहे. त्यासोबतच रायझिंग इन्फ्लुएन्सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जी आहे त्यामध्ये तिला हा पुरस्कारसुद्धा मिळाला. त्याबद्दलसुद्धा तिचं खूप कौतुक आहे. आणि ॲक्च्युली आम्ही काही संदेश देण्यापेक्षा तिच्याकडे बघून बाकी पॅरेंट्सनीसुद्धा शिकावं आणि इन्फ्लुएन्स व्हावं ह्यासाठी अशा प्रकारचे अवॉर्ड्स देण्यात येतात. प्लस मिरजमध्ये आपण जरी आता स्थायिक दुसरीकडे असाल तरी मूळ आपण इथले आहात, तर मिरजमधल्या लोकांसाठी सुद्धा खूप एक गौरवाची बाब आहे की आपल्यामधीलच कोणाला तरी इतका मोठ्या दर्जाचा आणि एवढा चांगला अवॉर्ड भेटलेला आहे. त्यासोबतच सगळ्यांना माझं सांगणं आहे की हे जे नवीन पिढी आहे, रिमार्केबल अलर्टनेस आहे, रिस्पॉन्सिव्हनेस आहे,
आणि अतिशय फास्ट आहेत. त्यांना आपण तेवढंच चांगलं खाद्य दिलं पाहिजे. नॉट फक्त डाएट मी म्हणत नाही आहे, मेंटल डाएट जो आहे, मस्तिष्काला चांगला खुराक असेल तो सुद्धा द्यावा आणि त्यांच्या एनर्जीचा चांगला चॅनल व्यवस्थित करून जास्तीत जास्त उपयोग आपल्या कुटुंबासाठी, गावासाठी आणि समाजासाठी करावा. धन्यवाद सर. you. कायदा आणि सुव्यवस्था यांचं पालन करणारे श्री प्रणील गिल्डा सर यांना संबंध सांगलीकर, महाराष्ट्र, भारत तसेच दुबई यांच्या जनतेकडून खूप साऱ्या शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.